नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. टिटवाळा येथील वरब गावात धक्कादायक प्रकार. धुलीवंदनाच्या दिवशी महाराजा लॉन्समध्ये घडली होती घटना. उच्च दाबाचा पाण्याचा फवारा मारल्याने इसम झाला होता गंभीर जखमी व्यक्ती सत्यप्रकाश उपाध्याय याचा उपचारादरम्यान मृत्यू. मयत व्यक्तीसोबत विकृताचा कळस गाठणाऱ्या तिघांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. मनीष चैतमानी, कृष्णा सिंग आणि सौरव चंदा अशी तिघ आरोपी मित्रांची नावे आहेत. चौघे महाराजा लॉन्समध्ये काम करणारे कर्मचारी होते. 14 तारखेला धुलीवंदनाच्या दिवशी महाराजा लॉन्स या ठिकाणी येथील मयत सत्यप्रकाश उपाध्याय आणि त्यांचे इतर 3 मित्र धुलीवंदन खेळत होते. अंगावरती पाणी उडवण्याचं काम करत होते. त्यापैकी सर्वजण दारू पिलेले होते. साधारणतः 3-3:30 वाजण्याच्या सुमारास हे त्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावरती पाणी उडवत असताना यातील मयत सत्यप्रकाश दुबे याला कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या दोघांनी खाली पाडून त्याच्या उरावरती बसले आणि मनीष सिंग यानं पाण्याचा जो प्रेशरचा जो पाईप होता तो त्याच्या पॅन्टमध्ये आतमध्ये घातला. त्यामुळं पाणी प्रेशर असल्यामुळं त्याच्या गुदद्वारातून आतमध्ये गेलं. उपचारकामी त्याला पहिल्यांदा उल्हासनगर येथील हॉस्पिटलला आणि त्यानंतर KM हॉस्पिटल बोईवाडा या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं. उपचार चालू असताना सत्यप्रकाश उपाध्याय मयत झालेला आहे. पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या आतड्याला आतमध्ये अंतर्गत इंजुरी झाल्याचे दिसून आलेलं आहे आणि त्या कारणावरच तो मयत झालेला आहे. मनीष चैतामनी, कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या तिघांना अटक करण्यात आलेलं आहे. 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.